नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. वसई विरार महापालिकेत महासभेचं आयोजन. भाजपच्या सर्व नगरसेवकांकडून आक्रमक भूमिका घेत जोरदार निदर्शनं. काही काळ तणावपूर्ण वातावरण. लव जिहाद विरोधात कठोर कायद्याच्या मागणीसाठी नाशिकच्या येवल्यात हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं मोर्चा. तहसीलदारांना निवेदन देत आगामी अधिवेशनात विशेष कायदा बनवण्याची मागणी. नवी दिल्लीतील AI इम्पॅक्ट समिटच्या कार्यक्रमात PM नरेंद्र मोदींची श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांनी घेतली भेट. AI इम्पॅक्ट समिट 2026च्या निमंत्रणाबद्दल मी PM मोदींचे आभार मानतो, ट्विट करत अनुरा कुमारा दिसानायकेंनी म्हटलं. नवी दिल्लीतील इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 दरम्यान भारत मंडपम येथे काही जणांकडून कपडे काढून आंदोलन करत PM नरेंद्र मोदींच्या विरोधात घोषणाबाजी. भारतीय युवा काँग्रेसचे सदस्य असल्याचा आंदोलकांचा दावा. गोंदियातील किडंगीपार येथील नागरिकांचा बार आणि दारू दुकानांविरोधात आक्रमक पवित्रा. 23 फेब्रुवारीपर्यंत दारू दुकान बंद न केल्यास 24 फेब्रुवारीला रास्ता रोको करणार नागरिकांचा इशारा. विरोधी पक्षनेते राहुल गांधी RSS मानहानी याचिका संदर्भात शनिवारी भिवंडी कोर्टात हजर राहणार. राहुल गांधींच्या वकिलांची माहिती. 2014च्या निवडणुकीच्या सभेत RSS बाबत राहुल गांधींनी केलं होतं वक्तव्य. पंढरपुरातील चंद्रभागेच्या काठावरील भक्त पुंडलिक मंदिराला चढवण्यात आलाय सोन्याचा कळस. डॉक्टर सुशांत आणि अनुजा कोकाटे पाटील यांनी विधिवत पूजा करून मंदिराला चढवलाय कळस. बॉलिवूड अभिनेता सोनू सूद साईचरणी लीन. कॉलेज जीवनापासून मी शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येत असून नवीन वर्षात आज येण्याचा योग आलाय. साईबाबांची कृपा सर्वांवर राहो असं सोनू सूदनं म्हटलंय. अकोला पश्चिमचे काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगच्या नावाने धमकी. पठाण यांच्याकडून अज्ञात कॉलद्वारे 10 कोटी रुपयांची खंडणीची मागणी. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. मंगळवेढा तालुक्यातील बाळकृष्ण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नंदेश्वर येथे 10वीच्या परीक्षेत चक्क 10 तोतया विद्यार्थ्यांमध्ये 9 मुलांचा आणि 1 मुलीचा समावेश. नाशिकच्या येवल्यात SBIच्या बँकेतून एका 65 वर्षीय वृद्धाची अज्ञात चोरट्याने 5,10,000 रुपये असलेली बॅग केली लंपास. येवला पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू. धुळ्यातील शिरपूरमध्ये लक्झरी बसमधून प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याची वाहतूक. पोलिसांकडून लक्झरी बस आणि 3,19,000 रुपयांचा गुटखा जप्त. चालक महेंद्र चौधरीला ठोकल्या बेड्या. भंडारा गोंदियातील बाळ विक्री प्रकरणात आणखी 2 आरोपींना अटक. बाळ विक्री प्रकरणातील आरोपींची संख्या पोहोचली 5 वर. पालघरमध्ये पोलिसांकडून 20,70,000 रुपयांचा प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त. आरोपीला न्यायालयाकडून 2 दिवसांची पोलीस कोठडी. पालघरमध्ये भरधाव टेम्पोच्या धडकेत 2 महिलांचा जागीच मृत्यू. लता तरे आणि बेबी जाधव या दोन्ही महिला आठवडी बाजार करून घराच्या दिशेने निघाल्या होत्या. यावेळी चालकाचं नियंत्रण सुटल्यानं टेम्पोने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जात दोन्ही महिलांना दिली धडक. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी.